मंडळी 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे जे गुरुसेवेत आहेत त्यांच्यासाठी अमृत योग आहे. गुरुपौर्णिमेला आपल्याला काय करायचं असतं किंवा गुरुपौर्णिमेच्या आधीपासून कुठल्या उपासना सुरू करायच्या असतात या विषयावर हा खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्ससाठी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर मंडळी, गुरुपौर्णिमा जी 29 जुलैला आहे आणि त्यानंतर चातुर्मास सुरू होतोय. चातुर्मासातही अनेक उपासना आपण कायम करत असतो. तर त्यामुळे ज्या काही चातुर्मासावर माझा एक व्हिडिओ नक्कीच येईल, पण गुरुपौर्णिमेच्या आधी आपण काय केलं पाहिजे. आता ज्या मंडळींना शक्य नसतं की एका जागी बसून काही उपासना त्या करतील किंवा काही, असं अजिबात शक्य नाही आहे, तर अशा व्यक्तींसाठी मी सांगेन की त्यांनी एक काउंटर मार्केटमध्ये मिळतं, जिथं देवाचं सामान मिळतं, तिथे काउंटर मिळतं जपाचं. ते काउंटर मात्र त्यांनी बोटात ठेवायचं आहे. त्याच्यावर आपोआप काउंट होतो जप. त्यामुळे त्याच्यावर एक छोटंसं बटन असतं, ते बटन प्रेस करत राहायचं. ते काउंटर आपोआप तुमचे जप मोजत राहतं. कुठलाही जप, पण कुठला जप कराल तर आपण आता गुरुपौर्णिमा आहे म्हणजे दत्त महाराजांचा करू, स्वामींचा करू, बरोबर ना. आणि ज्यांचे जे आता काही साईंच्या सेवेत आहेत तर ओम साई नमः वगैरे ते करतील. स्वामींच्या सेवेतले श्री स्वामी समर्थ दिगंबरा किंवा दत्त महाराजांचा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे जे जप आहेत, तर हे जे जप आहेत साधे सौम्य जप जे आहेत ना, ते तुम्ही बिनधास्त चालता बोलता आरामात करा. जितके जप तुम्हाला ह्या दिवसापर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत करता येतील तितके करा. पण एक नियम मात्र पाळा की दिवसभरामध्ये तुम्ही एकदा तरी त्याच्या काउंटरवर जेव्हा जप करता, जप झाल्यानंतर जवळ मात्र पाणी ठेवा. मग ते बॉटलमध्ये असू दे किंवा घरात बसून करत असाल तर समोर पाणी असू देत. पाणी प्यायचं आहे, ठीक आहे. ते पाणी नक्की पिचा. घरातल्यांनाही तुम्ही पाजू शकता, पण बाहेरच्यांना द्यायचं अजिबात नाही. तर ते जे पाणी आहे तुम्ही प्यायलं की मग जेव्हा तुम्ही बाहेर असाल बॉटलमधलं प्यायचं, थोडंसं प्यायचं, पुन्हा बॉटल आतमध्ये ठेवून द्यायची. चालता बोलता जप तो तुम्ही केलात गुरुपौर्णिमेपर्यंत आणि तो संपूर्ण जप रोज लिहायचा आहे की आज तुम्ही किती केला. तुम्हाला एका छोटी डायरी घ्यायची आणि त्याच्यात तो लिहायचा आहे की दिनांक लिहायचा आहे, आज मी हा जप केला आहे, इतके वेळा केलेला आहे, तेही लिहायचं आहे, ठीक आहे. आणि असंच ती डायरी तुम्हाला रोजची लिहायची आहे. छोटीशी ती जी काही डायरी असते ती लिखित डायरी तुमची तयारच असली पाहिजे की आजचा जप झाला आहे रात्री लिहिला, दुसऱ्या दिवशीचा झाला आहे रात्री लिहिला, असं तुमचं एक नियम तुम्ही करून ठेवा, ठीक आहे. आता काहींना हा झाला जपाचा, काही बसून जप करतात त्यांनीही तो जप एका डायरीमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे किती वेळा केला ते लिहायचं आहे आणि कुठला केला तेही लिहायचं आहे. आता जेव्हा आपल्याला उपासना करायची आहेत की आता गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला उपासनेमध्ये पण रमायचं आहे, आपल्याला आपल्या अनुष्ठानं करायची आहेत त्या दिवसापर्यंत किंवा उपासना वेगवेगळ्या तऱ्हेच्या करायच्या आहेत. तर काहींना स्वामींचं चरित्र वाचायचं असेल, तर काहींना आपलं नवनाथांची पोथी वाचायची असेल, तर काहींना आणखीन वेगळ्या उपासना करायच्या असतील, काही स्तोत्र त्यांना म्हणायचे असतील एका जागी बसून एक बैठकीमध्ये, तर तुम्ही अनेक उपासना करू शकता. म्हणजे तुम्ही पण ठरवा कुठली तरी एकच उपासना आहे जी सातत्याने त्या दिवसापर्यंत तुम्ही करा. अनेक उपासना करू शकता, पण त्या उपासना तुम्ही तुमच्यासाठी करता. पण जेव्हा तुम्हाला गुरूंच्या चरणी अर्पण करायच्या आहेत, तुम्ही त्या फक्त गुरुसाठी करता, तर त्या उपासनेला तितकंच महत्त्व आहे की तुम्हाला सातत्याने आणि एका बैठकीमध्ये म्हणजे रोजची बैठक ठेवली पाहिजे. भले तुम्ही मग तो टाईमही तुम्हाला पाळला पाहिजे, पण अगदीच कुठे काही अडचण आली, काम आली तर तुम्ही तो मागे पुढे थोडा टाईम झाला तर चालतो, पण उपासनेचा एक टाईम ठरवा. नॉनव्हेज वर्ज्य, ब्रह्मचार्याचं पालन केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं कुठलीही वाचाळ शब्द बोलायचे नाहीत, भडकायचं नाही, राग येऊन द्यायचा नाही, मन शांत ठेवायचं. नाहीतर काय होतं, उपासनेला बसलो आहे, वेगळ्या ऊर्जेशी कनेक्ट होतो आहे आणि आतमध्ये तमस भरलेला आहे. मग तामसी वृत्ती काहीच कामाची नसते. त्यामुळे हे सगळं जो सोडू शकत असाल तर एखाद्या उपासनेला बसा. किंवा उपासना करताय आणि नंतर उठून भांडणं केलीत किंवा कुणाला तरी वाईट बोललात, शब्दामध्ये इतकी ताकद येते ना त्यावेळेस की वाईट बोललात तर ते तुम्हालाच बुमरँग होईल, ते समोरच्यापर्यंत लागत नाही. कारण तेवढी ताकद तुम्ही तुमच्यात निर्माण करता एखाद्या उपासनेने त्या दिवसापुरती. तर सात्विक राहा, सात्विक विचार ठेवा, सात्विक वाणी ठेवा, ठीक आहे. तर आता कुठली उपासना आपण करावी. एक तर स्वामी चरित्र तुम्ही वाचू शकता. स्वामींचं चरित्र नेहमीच प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की स्वामींचं चरित्र आहे आणि आपण वाचतो आहे, पण यावेळेस तुम्ही स्वामींची बखर वाचा. ज्या दिवशी माझा हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून जर तुमच्याकडे बखर असेल तर बखर वाचा, नसेल तर मार्केटमध्ये जा, मार्केटमधनं बखर स्वामींची घ्या, ती वाचा. ते वाचणं पण एक उपासना आहे,
ठीक आहे. स्वामींची बखर इतकी मस्त आहे आणि ती वाचताना तुम्हाला कित्येकदा तर तुमचे डोळे पाण्याने भरतील, कारण तुम्हाला असं वाटेल की स्वामी साक्षात तुमच्याशीच बोलत आहेत. तुम्ही स्वामींची बखर वाचू शकता. बरं, हे बखर वाचायला तुम्ही जसं मी सांगितलं की बैठक ठेवा आणि मग वाचा. तर तुम्हाला खरंच त्याचे खूप सुंदर अनुभव येतील त्या बखर वाचण्याचे. ती बखर वाचू शकता. आणि सगळ्यात प्रभावी म्हणजे जे नाथ संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय हे दत्त संप्रदायाचंच प्रतीक आहे. ठीक आहे, कारण ते दत्त संप्रदायामधूनच आलेला पंथ आहे नाथ संप्रदाय. जर तुम्ही नाथांची सेवा केली तरीही तुम्हाला खूप फळ. गुरुपौर्णिमेच्या 40 अध्याय आहेत. ठीक आहे, जर तुमच्याकडे 40 तुम्ही काउंट करा. तुम्ही आजपासून जर आजच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नवनाथांच्या पोथीची सुरुवात करू शकता, म्हणजे तुमचे 40 दिवस होतील. आणि ज्यांना 40 दिवस नाही करायची आहे, ज्यांना 7च दिवस ही उपासना करायची आहे, तर गुरुपौर्णिमेच्या आधीचे 7 दिवस पकडा आणि फक्त 40वा अध्याय नवनाथांच्या पोथीचा वाचा. फक्त 40वा अध्याय तो वाचूनही तुम्हाला अखंड पोथी वाचल्याचं फळ मिळतं. साईबाबांची पोथी तुम्ही वाचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी पण वाचू शकता. आता सगळे म्हणतील ज्ञानेश्वरी का? तर ज्ञानेश्वरी हे एक नाथपंथी उपासक होते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर निवृत्तीनाथ हे नाथपंथी होते. आणि निवृत्ती हे जी काही भावंड होती त्यांचे गुरु होते. त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू शकता. ज्ञानेश्वरी वाचून रोज त्याचं तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून जरी सुरुवात केलीत आणि जर मध्येच कुठेतरी ज्ञानेश्वरी संपली तर तुम्ही दुसऱ्या उपासना म्हणजे तुम्ही जपाला सुरुवात करू शकता. पण ज्ञानेश्वरी वाचण्याचेही अनेक फायदे आहेत. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलीत तर तुमचं आरोग्य खूप छान राहतं. तुमचे विचार फिल्टर व्हायला लागतात. ज्ञानेश्वरीने तुम्हाला वाचासिद्धी पण प्राप्त होते. ज्ञानेश्वरीमध्ये अलौकिक ताकद आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येईल त्यातले काही ओव्या अशा आहेत ज्ञानेश्वरीतल्या की तुमच्या हाडांचा आजारही बरे होतात. इतकी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माझे काही फॉलोअर्स आहेत ज्यांना मी सांगितलेलं की ज्ञानेश्वरीतले काही ओळ्या रोज लिहा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतो. इवन मी स्वतः लिहिते, तुम्हालाही कळेल की तुमच्या आयुष्यात किती बदल होतो. ज्ञानेश्वरीमधल्या काही ओळी रोज लिहायला लागा. म्हणजे पहिलं पान आपण उघडतो, पूजा अर्चा करायची त्या पूर्ण ज्ञानेश्वरीची. ठीक आहे, आणि संकल्प घ्यायचा की आजपासून रोज मी यातल्या 4 ओळी 5 ओळी 11 ओळी लिहिणार आहे. ठीक आहे, ते घेऊन तुम्हाला एक 9वी कोरी वही घ्यायची आहे. त्याचे कलर काळे वगैरे नाहीत, पिवळा कलर वगैरे असेल तर चालेल. त्याच्यावर कुठली चित्र नको, प्लेन आपली असेल तर जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे पृष्ठभागावर कुठलं चित्र नको. त्या वहीमध्ये पूर्णपणे श्री गणेशाय नमः लिहिलं की दिनांक टाकून आपली ज्ञानेश्वरी लिहिणे असं तिथे लिहिलं आणि खाली सुरुवात करायची. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती जी वही तुम्ही लिहिलेली आहे ती वही तुम्हाला देवळामध्ये अर्पण करायची आहे. जे जप लिहिणार आहेत काउंटरवर करणारे त्यांनी ती छोटीशी डायरी देवळामध्ये अर्पण करायची आहे. ज्ञानेश्वरी अतिशय प्रभावी अशी एक उपासना आहे. तुम्ही करून पहा. ज्ञानेश्वरी वाचू शकता. ज्ञानेश्वरी रोजच्या आयुष्यामध्ये वाचण्याचा अविभाज्य अंग बनवू शकता. बरं, तुम्ही गजानन महाराजांचा पाठ करू शकता. तोही गजानन महाराजांचा ग्रंथ तुम्ही वाचू शकता, त्याची उपासना करू शकता. ते गजानन महाराजांचं चरित्र आहे ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जितके अध्याय आहेत त्याच्या सुरुवातीला नियम लिहिलेले आहेत. तसेच नवनाथांच्या पोथीचे नियम लिहिलेले आहेत. नवनाथांच्या पोथीचं एक मात्र आहे की तुम्ही नेहमी केस सोडून नवनाथांची पोथी वाचा. तुमचे केस सुटलेले हवेत. आसन मात्र घोंगडीचं घ्यावं. नियम सुरुवातीला सांगितलेलेच आहेत. तेवढेच नियम आहेत, जास्त काही वेगळे नियम नसतात कुठल्याही उपासनेचे. ते नियम मात्र पाळत जा. आणि प्रत्येक पोथीच्या सुरुवातीला नियम दिलेले असतात. त्याचं पूर्ण तुम्ही कसं वाचन करावं, काय किती अध्याय एका दिवशी करावे सगळं दिलेलं असतं. ते तुम्ही वाचत जा. म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना पण येईल आणि तुमचा रीतसर तुमच्याकडनं उपासना होतील. इतक्या जरी उपासना तुम्ही केल्यात तरी खूप आहे. पण काही उपासना सातत्याने आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनवा की महिन्यामध्ये एक आठवडा असा आहे की मी या उपासना करणारच आहे म्हणून. किंवा जर तुम्हाला वाचता आली तर दर गुरुवारी स्वामींचं एक चरित्र पूर्ण पोथी वाचून काढा, चरित्र सारामृताची. आणि मग तुम्ही पहा की किती त्याचं एक वेगळे तुम्हाला अनुभूती येत राहील. गुरुपौर्णिमा आली आहे म्हणूनच मी करीन, गुरुपौर्णिमेसाठी मी वेगळं काहीतरी करीन, तर असं करू नका. गुरुपौर्णिमेसाठी करा, पण बऱ्याच उपासना अशा आहेत की त्याचा आपल्या आयुष्यामध्ये रोज नियमित
वापर करा, म्हणजे उपासना चालू ठेवा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की उपासना करणं किती चांगलं असतं, किती फायद्याचं असतं, त्याची किती छान फळं आपल्याला मिळतात, आपल्या मुलाबाळांना मिळतात. अनेक अशी शापित घरं आहेत की जिथे कुळाचार पाळला जात नाही, जिथे देव मानले जात नाही, जिथे पूर्वीचे नवस फेडले गेलेले नाहीयेत, अशा अनेक घरं आहेत. पण त्या घरामध्ये सुद्धा जर ह्या उपासना केल्या तर त्या घराला पण शापितपणा जो निघून हळूहळू त्यांचे मुलं बाळ पण एका वेगळ्या स्तरावर, एका वेगळ्या वाटेवर यशस्वी होतील. इतकी सुरख ह्या सगळ्या उपासना आहेत. आणि या इतक्या सुरेख उपासना जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठेच पूर्णविराम लागत नाही. कारण इतकं सुंदर सुंदर तुमच्या आयुष्यात घडायला लागतं, इतकी सकारात्मकता स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागते की तुम्हाला वेगळ्या आयुष्यामध्ये आपण जगत आहोत, आपण आनंद घेत आहोत, आपल्या आयुष्याचा जगण्याचा आनंद घेत आहोत, हे हळूहळू समजायला लागतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या उपासनाही करू शकता, पण खास करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवळात जाऊन जर तिथे बसून 11 माळी जप केला, देवळात जाताना प्रसाद घेऊन गेलात, स्वामींना आवडणारा, साईंना आवडणारा, ज्या सेवेत तुम्ही आहात, ठीक आहे, त्या भगवंताला आवडणाऱ्या काही गोष्टी तिथे घेऊन गेलात तर अतिशय उत्तम. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सगळेजण जेवण्यासाठी जात असतात, कारण ते अन्नदानाचं पुण्य अनेक जणांना मिळतच असतं, पण तिथे मिळणारा तो प्रसाद जो असतो तो अतिशय तुमच्या शरीराला एक वेगळी चेतना देणारा असतो. तर त्यामुळे अन्नदानाचं पुण्यही तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही एखाद्या देवळामध्ये अन्नदान केलं. आणि जर तुम्हाला कुठे देवळात करायचं नसेल तर तुम्ही त्या दिवसाचा योग साधून तुम्ही अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमातही अन्नदान करू शकता, रस्त्यावरील मुक्या प्राण्यांनाही अन्नदान करू शकता. याची फळंही अलौकिक मिळतात. करून पहा. कारण या दिवशी जेव्हा आपण देवळामध्ये जेवायला जातो किंवा केंद्रांमध्ये जेवायला जातो तर तिथे थोड्याशा सेवा करणं चालू करा. लोकांच्या चपला पसरलेल्या असतात, त्या व्यवस्थित एका वेगळ्या लाईननी ठेवा. काहींना पाणी हवं असतं प्यायला, ते द्या. काही जण तिथे देवळात बसून अनेक कंटिन्यू उपासना करत असतात, त्यांच्या पुढे पाण्याचा ग्लास ठेवा. प्रसाद आपल्या हाताने या दिवशी जर तुम्ही देवळात वाटलात तर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या अनेक अडचणी निघून गेलेल्या आहेत. कसं जसा तुम्ही प्रसाद वाटा तशी तुमची एक 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 अडचण तुमच्या आयुष्यातनं निघून गेलेली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मंडळी, खूप उपासना आहेत करण्यासारख्या. अतिशय उपासना करणं आणि त्याची गुंतागुंत करणं हे योग्य नसतं, म्हणून मी तुम्हाला इतक्याच उपासना सांगितलेल्या आहेत. त्या मात्र नक्की करा, जी तुम्हाला तुमच्या वेळेनुसार साजेशी आहे ती मात्र नक्की करायचं. तर मंडळी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांनाही उपासना करण्याचे लक्षात येईल, कशी करावी ते लक्षात येईल. आणि तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कुठली उपासना करता किंवा करणार आहात. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. तर मंडळी, पुन्हा खूप सुंदर विषय घेऊन तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.